नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही कसे आहात? तुम्ही एकदम आनंदी असाल अशी मी आशा करतो आणि आपण व्हिडिओला चालू करूया. तर हे बघा प्लास्टरवाले मिस्त्री आहेत परसू कोतलवाड. हे मिस्त्री आहेत आणि हे खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवतात. खरंच त्यांचं प्लास्टर एक नंबर असं एकदम रनिंगमध्ये फास्ट प्लास्टर करतात. आणि वरती बघा कसं डिझाईन त्यांनी काढलेलं आहे. बघा आता कसं आहे बघा आता असं बघा असं रंधा फिरवून एकदम मऊ असं गुळगुळीत करतात बघा. तर त्यांची कलेची दाद द्याय पाहिजे कलेला. तर बघा आणि त्यांचं शिक्षण B.Ed शिक्षण झालंय तरी पण बघा ते मिस्त्री काम कसं करतात. आणि खरंच त्यांच्या अंगातलं कला आहे. खूप असं कोरीव काम करतात. आता डिझाईन वगैरे सगळं खूप कोरीव करतात. आता हे त्यांच्या घराचंच काम आहे चालू आहे. आता बघा खिडक्यांना वगैरे याचा कसे पट्टे वगैरे मारले तर कसं बनवलेलं बॉक्स बनवलेले तर आता बघा ती थापी वगैरे कसं मारते ते सगळा माल असं एकदम वरती असं जाऊन बसतोय बघा. आता हे असंच इकडून पट्टा असंच घेणार हे असं पूर्ण करणार. तर हे असं पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे. आणि ते दुसरं एक असतं डबडं कुठं हो ते असं डबा मारतात. आता हे असं झालं आता गुळगुळीत झालं त्याच्यावरती डबा असतो तो त्या डब्याने ह्याच्यावर असे छेरे असे दिसतात एकदम भारी वाटतं एकदम. तर मिस्त्री मला सांगा आता हे कसं प्लास्टर असतंय आणि किती कोट असतं ह्याला काय का सिंगल कोटमध्येच केलेलं ही? सध्या हे तर त्याच्यामध्ये सिंगल कोट आणि डबल कोट प्लास्टरचे 2 प्रकार. तर ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला डबल कोट प्लास्टर करावं लागतं. कोकणच्या साईडला म्हणजे जिथेही पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथे डबल कोट करावं लागतं. इकडे आपलं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे सिंगल कोटमध्ये चालतं. म्हणजे पाऊस जरी पडला तरी पाणी आतमध्ये पाझर येत नाही डबल कोटमुळे. डबल कोट. तर आता हे बघा सिंगल कोटमध्येच प्लास्टर आहे आणि त्यांचे बघा डिझाईनचं बघा कसं एकदम कोरीव काम केलेलं आहे. त्यांनी दोरी न लावता हे खिडकीचं एकदम असं वळंब्यात काम केलेलं आहे. आणि आपण काय करू आता त्यांनी तिकडं एक काम केलेलं आहे बघा पलीकडं. तर त्यांची कलाकारी आपण बघू कशी बाबा करा बनतात इथं. तर ह्या घराचं डिझाईन पण आपलं परस मिस्त्रींनी केलंय. मूर्ती लहानपण कीर्ती मान आहे बघा कसं डिझाईन केलंय मित्रांनो. बघा आता ह्या साईडला गृहपट्ट्या काढलेले आहेत असं डिझाईन आहे. वरी तिथं एक फुल काढलेले आहे आणि पट्टे अशा काढलेले आहेत. आणि ह्या पट्टीला काय म्हणतात मिस्त्री ह्याला हे पण असं डिझाईनच आहे. पट्ट्याचं डिझाईन आहे. पुन्हा वरी बघा तेव्हा ती फुल काढलेले फुलं बारीक 3 फुलं काढलेले आहेत. 2 गृह आहे ते पट्ट्या काढलेल्या 2 आहेत. आणि वरी एक बॉक्स काढलेला आहे. तर दिसाय एकदम आकर्षक दिसतंय हे पूर्ण काम. तर बघा प्लास्टरचं कसं त्यांची कला आहे. तर मिस्त्री सांगा कला कसं काय शिकला तुम्ही बाबा इतकं कसं तुम्हाला येतंय? तर शिक्षण एवढं होऊन सुद्धा तुम्ही मिस्त्री क्षेत्रात कसं काय उतरला हो? आता शिक्षण तर झालं माझं पण आता सर्वांना माहित आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सरकारी नोकरीची आता म्हणजे अवघड आहे. तर वडिलोपार्जित आमचा म्हणजे हेच व्यवसाय. माझे वडील चुलते 4 भाऊ आहे माझे चुलत भाऊ ते सुद्धा त्याच्यात ते म्हणजे नाही का म्हणतात ना पाण्यामध्ये माशाला पोहायला शिकवायला लागत नाही. वडिलांसोबत लहानपणापासून जाऊ ते म्हणजे ऑटोमॅटिक शिकून गेले त्यांचा बघू. तर हे म्हणजे कला ते आमच्या घरातच असल्यासारखी. मला ह्याला काही म्हणजे शिकण्यासाठी काही जास्त त्रास नाही झाला. आणि शिक्षण जरी झालं असेल तर मी कामाला कोणत्याच कमी समजत नाही कारण मिळेल ते काम केलं पाहिजे. आणि
शिक्षण ठीक आहे आपण शिकलो, पण कंपनी जाऊन सुद्धा आता तुम्ही सिच्युएशन तुम्हाला माहीत आहे काय हालत आहे MIDC मध्ये मुलांची. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये आपल्याला चांगला पेमेंट भेटतो, त्याच्यामुळे काय अडचण नाही ते काम करा. आणि मला वाटतं जी संधी मिळेल आयुष्यात ते शिकून घेतलं पाहिजे. नक्कीच कोणती नक्कीच गोष्ट बरोबर आहे. आणि ह्या कामाला कमी नाही समजलं पाहिजे, कोणत्याही कामाला, ह्याच म्हणून नाही. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपले परसू मिस्त्री आहे आणि त्यांची कलाकारी कशी वाटली तुम्हाला, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंट करत राहा, आम्हाला कमेंट वाचायला आम्ही पण उत्सुक आहोत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन इंटरेस्टेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवले जातील. मला एक सांगायचं, शिक्षणाचा एक फायदा झाला, शिक्षणामुळं नाही का ह्याच्यामध्ये सगळे आर्किटेक्ट टाईप पद्धतीनं मोजमाप वगैरे डिझाईन काढण्यासाठी ह्याला त्या शिक्षणाची मला मदत झाली. एवढा एक फायदा झाला. शिक्षण हे म्हणजे शिक्षण तुम्ही नोकरीसाठी घेऊ नका, तर तुमच्या व्यवहारामध्ये जीवनामध्ये वापरण्यासाठी त्याचा खूप चांगला प्रभावीपणे आपण वापर करू शकतो. हेच नाही. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.